सो हॅलो. आज अचानक आमचा दुपारी प्लॅन झाला की भीमाशंकरला जायचं आहे आणि आम्ही नेटवरती बघितल्यावर आम्हाला कळलं की तिथे 5 वाजता काकड आरती असते. काकड आरती ना. हां. तर तिथे महादेवाची आरती असते 5 वाजता. खूप असं पवित्र वातावरण असतं, खूप छान वाईब येते आणि ती वाईब एक्सपिरियन्स करायला सगळ्यांचा मूड झाला. आणि आता आम्ही आत्ता रात्रीचे 2 वाजलेले आहेत. आम्ही आत्ता इथे पुणे स्वारगेटला आहोत. भीमाशंकरला पोचायला आम्हाला 3 तास लागणार आहेत. जवळजवळ 109 ते 110 किलोमीटरचा पल्ला आहे आणि सगळे रायडर लोक आम्ही सोबत आहोत आणि खूप खूप छान एक्सपिरियन्स येणार आहे. खूप चांगली वाईब येते आहे आणि पहिल्यांदा सगळं एक्सपिरियन्स करतो आहे आम्ही. आम्ही दोघं एका गाडीवर असणार आहे. मध्ये हा चालवेल, मध्ये मी चालवेल. हो, आता आम्ही निघणार आहे. घड्याळ बघून घ्या, काहीच किती वाजले, 2 वाजलेले आहेत आणि हा आमचा एक गडी आहे. मी नाही येते तो तुम्ही परत यावे ग्रुप. येस येस माझी ती काय म्हणतो हाताळ जायला जाणार आहे. इच्छा आहे, अपेक्षा आहे. सिरियस. सो हॅपी बर्थडे. चलो गाइस, सी यू देअर. जय श्रीराम. कसं वाटतंय नवेंदू तुला? आता आम्ही चहा घ्यायला थांबलेलो आहे. आता पहिलं दुकान सापडलं आम्हाला. पहिलं खूप वेळ नंतर चहा आणि पार्लेजी बेस्ट. बाईचं ओठ आणि चहाचा घोट कधी नाही म्हणायचं. ओ बाई, लाईन होती. सिंगल वाटतं. बॉईज वर नाही रे लावल्या. येस. आणि आता मेन कॅरेक्टर हे जेव्हा सुरुवातीला ब्लॉग चालू केला होता तेव्हा झोपलेला होता. हा तोच आहे जो आता पण झोपलेला आहे. तर आता मी पण चहा घेऊन घेतो. काका इथे बघून हा काय करा. धीरे चलना है मुश्किल तो जल्दी ही सही, आँखों के किनारों में बहाने ही सही, हम चले बहारों में गुनगुनाती राहों में, धड़कने भी तेज है अब क्या करें, वक्त है तो जीने दे, दर्द है तो सीने दे, ख्वाहिशें अनजान है अब क्या करें, शब्दों के पहाड़ों पे लिखी है दास्तां, ख्वाबों के लिफाफों में छुपा है रास्ता, हम चले बहारों में गुनगुनाती राहों में, धड़कने भी तेज हैं अब क्या करें, ओ वक्त है तो जीने दे, दर्द है तो सीने दे, ख्वाहिशें अनजान है अब क्या करें. तर मित्रांनो, अभयारण्य सुरू झालंय. अभयारण्यामधला पहिला प्राणी आपण बघू शकता. हे बघा, हे बोकड आहे. हा बोकड आहे. आणि दुसरा प्राणी बघायचा असेल तर हा कुत्रा आहे. हा कुत्रा आहे. हर हर. बोल की झालं. तर आम्ही आता निघालोय मंदिराच्या दिशेने आणि खूप इथं गारवा जाणवतोय. 8 वर्षापूर्वी नव्हता हे पण सांग. आता 8 वर्षानंतर सिनेरिओ बदललेला आहे अविनाशच्या माहितीनुसार. तर आता बघू, खूप एक्साइटमेंट आहे सगळ्यांमध्ये. पुढे जाऊन काय होणार आहे बघूयात आता. भीमाशंकरबद्दल कोणाला काही माहिती आहे? अविनाशला माहिती. बरं अविनाश, सांग काय माहिती तुला? इथे आपण
मंदिराच्या आतमध्ये तरी फोटो काढण्यास व्हिडिओ काढण्यास नाही आहे, त्याच्यामुळे इतकं मी शूट करू शकलो नाही. परंतु खूप पूर्ण मंदिर जे आहे ते दगडांनी बनवलेलं आहे आणि खूप छान आहे. हर महादेव. आजकालच्या मुलांना लाज वाटते. खूप खोल आहे. गाव बघा, गाव गाव आणि डोंगराचा पट्टा खूप छान आहे. तर आपण आता भीमाशंकर अभयारण्यामध्ये आहोत. इथे तुम्हाला प्राणी दाखवतो. हे बघा, दिसत आहेत का? हे बघा, हे भीमाशंकर मधले प्राणी. हे प्राणी आहे तिथे. हॅलो, इथे आपण आलोय. इथे आहे माझ्या मागे ते दिसतंय ते भीमा नदीचं उगम स्थान आहे. इथे भीमा नदी उगम पावते. तर बघूयात आपण कसं आहे. हे दिसत असेल तुम्हाला, नसेल दिसत तर मध्ये थोडं पाणी आहे आणि महादेवाच्या पिंडाचा आकार दिलेला आहे आणि एक चांगला असा देखावा तयार करण्याचा एक प्रयत्न केला आहे आणि खूप छान दिसतंय. एक मंदिरासारखं बनवलेलं आहे आणि एक टुरिस्ट अट्रॅक्शन आहे. खूप छान वाटतंय. तुम्ही बघू शकता इकडे किती छान हिरवळ आहे. खूप कडक उन्हाळ्यामध्ये पण एवढी छान हिरवळ बघायची असेल तर मी इथं सजेस्ट करेल की भीमाशंकरा इथे या. तिथे तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, विशेषतः शेकरू बघायला मिळतात. वातावरणामध्ये अशी वाईब देणारं वातावरण मनाला एक समाधान देऊन जातं. त्याच्यामुळे आपण भोजकडून त्याच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ. त्याला कसं वाटतं इथे येऊन भोज. मी भोज नाही. खूप छान वाटतंय. एकदम कोकणात आल्यागत वाटतंय. थंड हवामान वाटतंय. असं वाटत नाही की उन्हाळ्याचा सीझन चालू आहे. एकदम फील होतंय, नेचर फील येतं. ची वाईबच चेंज झालेली आहे. डायरेक्ट आम्ही एकदम राजस्थानमधून डायरेक्ट काश्मीरमध्ये आल्यासारखं वाटतंय आम्हाला. इतकं इथं चेंज एवढा प्रचंड उन्हाळा आहे पण इथं आसपास सगळी हिरवळ आहे. ज्याचा अर्थ इथं पाणी चांगल्या प्रमाणात आहे आणि वातावरण पण खूप असं 11 ते 12 वाजलेले आहेत आत्ता आणि तरी आम्हाला बिलकुल ऊन लागत नाही आहे आणि छान वाटतंय. तेच ते चांगलं वाटतं. कूल आहे, कूल. चला अजून खुश व्हा. हीच एक जागा आहे शांततेची जिथं तुम्हाला कसलाच ताण नाही. आता दगडी मारूनच ठेवल्यात लवडांना इथं खाली. भीमाशंकरच्या करून काय आलं का दगडी मारून पेक आहे. भीमाशंकराच्या अभयारण्यात रिअल जंगल एक्सप्लोअर करण्यासाठी मी आणि आमची गँग आम्ही चाललोय आता. जंगल दाखव, जंगल दाखव. आणि हा आमचा गाईड आहे की ज्याला काही माहिती नाही आहे. 8 वर्षापूर्वी हा, हे मंदिर नाही झाटू. जंगल दाखव, जंगल. जंगल बघा, जंगल बघा. दाखव तिकडे. जंगल बघू शकता. आता याच जंगलात आम्ही जाणार आहे. खूप छान ॲडव्हेंचरस गोष्ट वाटते. गाईज इकडं बघा. आम्ही आलोय इथं. एवढं भारी, इतकं भारी आहे, काहीच नाही आहे. समोर एवढी हिरवळ दिसत नाही का तुला? खूप भारी हिरवळ आहे. ऐक अविनाश, इथं पण जाणार एक रूट आहे. अरे तोच रस्त्याने जायचं. सध्या आपण नेचरची ब्युटी एन्जॉय करू. अरे आपल्याला फ्रेम मध्ये. येस देवाशिष, हॅलो हॅलो. कसं वाटलं तुला गेम खेळून? खूप मजा आली पण अनफॉर्च्युनेटली आम्हाला हकलण्यात आलं. मेन म्हणजे हा. अविनाशचं तोंड बघून हकललं. हाकलून दिलं रे अक्षरशः आम्हाला. चालायचं आता काय करणार आहे, ठीक आहे. कारण की आपल्यामुळे त्रास होत होता त्यांना. हो, छान वाटतं. बघा तुम्ही आसपास किती मस्त रातकिड्यांचा आवाज येतोय. तिथं अंजनी मातेचं मंदिर आहे. आसपास निरळ शांतता फक्त.
Guys, fortunate to see this miracle. तिकडे पाऊस पडतोय आणि इकडे पाऊस नाही पडत आहे. इकडे ऊन आहे आणि तिकडे सावली आहे. आणि आम्हाला पावसाचा आवाज येतोय. तुम्ही डॅम बॅक वॉटरला आलोय आम्ही, बघू शकता किती छान नजारा आहे. खूप मस्त वाटतंय. Guys,